नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। तर आज आपण इयत्ता चौथीतील विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील चौरसातील संख्या हा घटक पाहणार आहोत। तर चौरसातील संख्या यावरील व्यवसाय सोडण्यापूर्वी आपण काही पॉइंट्स लक्षात घ्यायचे आहेत। नेमके त्यामध्ये काय केले जातं त्यावरून आपल्याला ते संबंध जोडायचे आहेत। तर यामध्ये आपल्याला एका मोठ्या चौरसात 9 रकाने केलेले असतात। त्यामध्ये 8 रकान्यामध्ये अंक देऊन एक रकाना रिकामा ठेवलेला असतो। त्यामध्ये संख्यांची विशिष्ट क्रमाने मांडणी, मूळ संख्या, वर्ग संख्या, आडवी बेरीज, उभी बेरीज, तिरपी बेरीज अशा विविध प्रकारे रचना केलेल्या असतात। त्या रचना ओळखून मोकळ्या जागी येणारी संख्या शोधायची असते। या रचनांचे नीटपणे आकलन करून प्रश्न सोडवायचा असतो। तर या दिलेल्या माहितीवरच आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे। तर मुलं काय करतात, डायरेक्ट व्यवसाय सोडवले घेतात। तर ते न करता आधी नेमकी माहिती काय दिलेली आहे, कशावरून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे ते आधी लक्षात घ्यायचे। चला तर मग आता आपण व्यवसाय सोडवायला सुरुवात करूयात। आणि त्याआधी 2 आपल्याला प्रश्न सोडून दिलेले आहेत, ते प्रश्न आधी सोडून पाहायचे, तर त्यानुसारच आपल्याला व्यवसाय सोडवायचा आहे। तर इथे नमुना प्रश्न आपल्याला दिलेला आहे। तर सोबतच्या रकान्यात रिकाम्या चौकटीत येणारी योग्य संख्या कोणती? तर इथे दिलेल्याप्रमाणे आपल्याला 9 रकाने दिलेले आहेत। 8 रकान्यामध्ये आपल्याला संख्या दिल्या आहेत आणि 1 रकान्यामध्ये ती संख्या ओळखायची आहे। तर यामध्ये नेमके काय दिले आहे, तर आपल्याला माहितीनुसार दिलेलं होतं। आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्याचा गुणाकार किंवा बेरीज किंवा यातील बेरीज यापैकी आपल्याला करून पाहायचे। तर बेरीज, गुणाकार, वजाबाकी किंवा वर्ग याच्यामधील कोणती संख्या आहे का हे आपल्याला पाहायचे। तर या दोन्हीमध्ये संबंध आहे का हे पाहायचं आपल्याला। तर या दोन्हीमध्ये बघा, या दोन्ही ही संख्या आणि ही संख्या दोघांचा जर गुणाकार केला तर 5 20 म्हणजे वरची संख्या आपल्याला मिळायला लागली। तर हा संबंध इथे पण आहे का ते आधी चेक करायचे। 7 5 35 म्हणजे दोघांचा गुणाकार जर केला तर वरची संख्या यायला लागली, म्हणजे हा संबंध इथे येणार आहे। तर आता या दोघांचा जर गुणाकार केला तर 9 8 72 म्हणजे या चौकटीमध्ये आपल्याला 72 ही संख्या आली पाहिजे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3। म्हणजे यामध्ये आपल्याला गुणाकार दडलेला होता। तर दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे ते आपण शोधूयात। दुसरा दिलेला आहे, सोबतच्या आकृती रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? तर इथं पहा, इथं आपल्याला त्याचप्रमाणे दिलेले आहेत। 9 रकाने दिलेले आहेत आणि एका रकान्यामध्ये प्रश्नचिन्ह दिलेले आहे। तर इथं काय केलंय म्हणायचं, तर इथं आडव्या संख्यांची बेरीज, तर इथं आडव्या संख्यांची बेरीज काय येणार आहे, 47 येणार आहे। मग अशी संख्या ठेवायची इथे, तर यामध्ये त्या सगळ्यांची बेरीज ही 47 आली पाहिजे। मग आता या दोघांची बेरीज करावं लागण आणि आलेल्या बेरजेमध्ये 47ला किती कमी पडतायत ते आपल्याला तिथे टाकायचे। म्हणजे इथं आपल्याला 16 आणि 23ची बेरीज करायची। 16ची आणि 23ची बेरीज जर केली तर आपल्याला 39 मिळणार आहे आणि 39 मध्ये जर 8 मिळवले तर आपल्याला 47 मिळत आहेत। म्हणून येणारे आन्सर आहे पर्याय क्रमांक 2। चला तर आता आपण व्यवसाय सोडवायला सुरुवात करूया। व्यवसाय 27। तर प्रश्न आपल्याला त्याच प्रकारे दिलेला आहे। 1 ते 15 साठी सूचना, खाली प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल ती पर्यायातून निवडायची आहे। तर आपल्याला इथं चौकोन न देता गोलाकार दिलेला आहे। गोलाकारामध्ये आपल्याला समोरासमोरील संख्या पाहायच्या असतात। तर इथं आपल्याला 1च्या समोर प्रश्नचिन्ह दिलं आहे, तर इथं 3च्या समोर 9, 4च्या समोर 16 आणि 2च्या समोर 4। म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय केलं असेल ते आपल्याला शोधायचं। जेव्हा आपल्याला गोल देतील तेव्हा आपल्याला फक्त समोरासमोरच संबंध दिलेला असते, की कधी लक्षात ठेवायचे। तर पहा,
इथं 3 दिलेले आहेत, 3च्या समोर आपल्याला 9 म्हणजे 3चा वर्ग 9. तर इथं वर्गसंख्या दिलेल्या आहेत. 2, 2च्या समोर 4 म्हणजे 2चाच वर्ग येणार आहे 4. 4च्या समोर 16 दिलेला आहे म्हणजे 4चा वर्ग 16 आहे. आणि 1च्या समोर प्रश्नचिन्ह आहे म्हणजे 1चा वर्ग किती येईल 1. म्हणून आन्सर येणार आहे 1. पर्याय क्रमांक 2. त्यातील प्रश्न दुसरा आहे, सेम त्याच प्रकारचा आहे. तर इथं पहा काय केलेलं आहे. आता इथं समोरासमोर आपल्याला शोधायचं आहे. तर समोरासमोर नेमकी यांची काय केले ते आपल्याला शोधायचे. तर 12च्या समोर 10 आहे. तर इथं आपण बेरीज करून पाहायचं. 10 आणि 12 22. 16 आणि 6 यांची जर बेरीज केली तर 16 आणि 6 22. 13 आणि 9ची जर बेरीज केली तर आपल्याला मिळते 22. म्हणजे या ठिकाणी अशी संख्या ठेवायची, त्या संख्येची जर बेरीज आली तर आपल्याला 22 यायला पाहिजे. मग 22 मधून आपल्याला 8 कट करायचे म्हणजेच आपल्याला ती संख्या मिळणार आहे. तर 2 मधून 8 जात नाही म्हणून 12 मधून 8 गेले 4 आणि घेतलेली संख्या वापस दिली. 2 मधून 1 गेले राहिला 1 म्हणजे 14 ही संख्या आपल्याला या ठिकाणी ठेवावं लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3. जर आपण या ठिकाणी 14 ठेवले तर आपल्याला 14 आणि 8 22 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये सेम आपल्याला वरील नमुना प्रश्नाप्रमाणे दिलेला आहे. तर इथं नेमके केलं काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर इथं आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 12, 8, 96, 5, 8 प्रश्नचिन्ह 9, 6, 54. तर इथं आपल्याला सरळ सरळ यांचा गुणाकार दिसतोय. 12 आणि 8 12 8 96 म्हणजे तिसरी संख्या मिळालेली आहे. 85 40 म्हणजे इथं आपल्याला 40 येईल. तोच आपल्याला प्रश्न दिला आहे का खाली ते पण पाहायचं आहे. 96 54 म्हणजे इथं पण 54 आलेलं आहे. म्हणजे दोघांमध्ये पण आपल्याला गुणाकारच करायचा आहे. तर इथं प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणार आहे 40. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. तर अशा प्रकारामध्ये आपल्याला समोरासमोरील अंक पाहायचे आहेत. तर समोरासमोरील नेमकं दिलेलं काय आहे किंवा एक मूळ संख्यांचा आपल्याला हे दिलेला असतो. 2 3 5 7 प्रश्नचिन्ह 13 17 19. आता याच्यामध्ये नेमकं काय दिलं आहे. समोरासमोर जर आपण बेरीज वजाबाकी काही जरी केलं तर याच्यामध्ये आपल्याला जमत नाही. कारण की 17 आणि 5 दोघांची जर बेरीज केली तर 22 येते. 13 आणि 3ची बेरीज केली तर 16 येते. 19 आणि 7ची बेरीज केली तर 26 येते. मग आता इथं कोणतीच बेरीज बसत नाही आणि वजाबाकी बसत नाही. म्हणजे इथं आपल्याला 2 ही मूळ संख्या दिसते, 3 ही मूळ संख्या आहे, 5 पण मूळ संख्या आहे, 7 पण. म्हणजे ट्रिकने आपल्याला मूळ संख्या दिल्या. 2च्या नंतर 3 येते, 3च्या नंतर 5 येते, 5च्या नंतर 7 येते, 7च्या नंतर 11 ही मूळ संख्या येणार आहे. 11च्या नंतर 13, 13च्या नंतर 17, 17च्या नंतर 19 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागेवर 11 ही मूळ संख्या येणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5. तर इथं आपल्याला 5 मध्ये या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे पहिली आणि शेवटची संख्या, या दोन संख्यांचा गुणाकार मधली संख्या, पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार मधली संख्या. 85 40 5 9 45 म्हणजे 4च्या टेबलमध्ये किती नंबरला 28 येतात ते आपल्याला घ्यायचं. तर 4च्या टेबलमध्ये 4 7 28 म्हणजे इथं आपल्याला 7 ही संख्या येणार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये नेमकं काय केलेलं आहे तर पहा. इथं बेरीज वजाबाकी गुणाकार मूळ संख्या वर्गसंख्या हे सर्व आपल्याला तिथं टाकून पाहायचे. तर यामध्ये नेमकं
काय केलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर इथं आपण व्यवस्थित जर पाहितलं तर याच्यामध्ये आपल्याला दोघांची वजाबाकी 15 आणि 6ची जर वजाबाकी केली तर 15 मधून जर 6 कट केले तर खाली राहणार आहेत आपल्याला 9. 11 आणि 20ची जर वजाबाकी केली तर आपल्याला मिळणार आहेत 9. 17 आणि 8ची जर वजाबाकी केली तर इथं पण मिळणार आपल्याला 9. म्हणजेच 11 मधून कोणती संख्या जर वजा केली तर आपल्याला 9 ही संख्या मिळणार आहे. ते आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेवर टाकायचं आहे. म्हणजे 11 मधून जर 2च ही संख्या वजा केली तर आपल्याला इथं 9 ही वजाबाकी येणार आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपल्याला 2 ही संख्या टाकायची आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7. तर प्रश्न क्रमांक 7 मध्ये पण आपल्याला तीच ट्रिक वापरायची जेणेकरून आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. तर बघा 4च्या समोर आपल्याला 16 दिलेले आहे, 5च्या समोर 20 दिलेले आहे, 8च्या समोर 32, तर 28च्या समोर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर पहा 4च्या टेबलमध्ये 4ला 4ने जर गुणलं तर आपल्याला काय मिळतात? 4 चौक 16. म्हणजे प्रत्येक अंकाला काय करायचं आपल्याला? 4ने गुणायचं. 4 चौक 16, 8 चौक 32, 5 चौक 20. म्हणजे मग कितीच्या टेबलमध्ये 28 येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर 4ने जर 4 ठेवलं तर 4 चौक 16, इथं 7 ठेवले तर 7 चौक 28. म्हणजे 7 ही संख्या आपल्याला एक ठिकाणी ठेवायची आहे. म्हणजे 7 आणि 4चा गुणाकार केला तर 7 चौक 28 येईल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8. जर अशी जर आपल्याला चौकोन जर आले तर एकदम सोपं, सगळ्यांची बेरीज करून टाकायची. सगळ्यांची बेरीज बघा 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 20 आणि 7 27, त्यांची बेरीज येते आपल्याला 27. 9 9 18, 18 आणि 4 22, 22 आणि 5 27. 10 आणि 6 16, 16 आणि 4 20, आणि 20 मध्ये किती मिळालं? 27 येणार आहे. तर 20 मध्ये 7 मिळाल्यावर 27 येणार आहेत. म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 7 ठेवायचे आहेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9. तर या ठिकाणी आपल्याला अशी संख्या ठेवायची जेणेकरून या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला ही संख्या मिळायला पाहिजे. 20 आणि 3चा गुणाकार जर केला 20 त्रिक 60, आणि 12 आणि 5चा गुणाकार केला तर 12 पंचे 60. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येणार आहे? 60 ही संख्या येणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 मध्ये त्याच ट्रिकनुसार आपल्याला सोडवायचं आहे. तर इथं जर आपण पाहितलं तर इथं आपल्याला 8 आणि 4चा गुणाकार केलेला आहे. 8 आणि 4चा गुणाकार 8 चौक 32, आणि 32ची आपल्याला अर्धी करायची आहे. म्हणजेच 32चा जर अर्धा भाग केला तर आपल्याला मिळणार आहे 16. म्हणजे 16 आपल्याला ही मधली संख्या येणार आहे. आता इथं पण तेच करायचं आहे. 9 आणि 8चा गुणाकार करायचा आहे. 9 8 72, आणि 72चे जर अर्धे केले तर आपल्याला मिळणार आहे 36. म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला 7 आणि 21 ही संख्या याच्यावरून काढायचं. आता 21ची आपल्याला याची काय केली होती? आपण अर्धी अर्धी केली होती. म्हणजे 21ची काय करणार आपल्याला? दुप्पट. कशामुळं? कारण की 21ची दुप्पट या दोघांचा काय येणार आहे? गुणाकार येणार आहे. मग तो गुणाकार कोणत्या ह्याच्यामध्ये आहे ते आपल्याला पाहायचं आहे. 21ची जर दुप्पट केली तर आपल्याला मिळणार आहे 42. ठीक आहे, 42. तर 42 कोणत्या टेबलमध्ये आहे ते आपल्याला बघायचं आहे. 7 5 35 नाही, 7 चौक 28, 7 सकून 42. म्हणजे असं पर्यायामधून आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 42 ही संख्या आपल्याला 7च्या टेबलमध्ये 6 नंबरला मिळत आहे. आणि 42ची आपण अर्धी केलेली आहे ती आहे 21. पर्याय क्रमांक 3 म्हणजे 6 या ठिकाणी ठेवून द्यायचे आहे. प्रश्न क्रमांक 11.
प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपल्याला नेमकं केलेलं काय? यामध्ये आपल्याला सगळ्यांची बेरीज करून घ्यायची आहे. तर पहा, 5 आणि 4 9, 6 आणि 3 9, 9 9 18 म्हणजे यांची बेरीज आलेली आपल्याला 18. आणि 18ची जर निम्मी केली म्हणजे निमपट केली तर आपल्याला मिळते 9. 9 ही मधली संख्या येईल. त्याच प्रकारे आपल्याला इथं पण करायचं आहे. इथं आपल्याला 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14 आणि 14ची जर निमपट केली तर आपल्याला मिळते 7. तर इथं पण सेम तसंच, म्हणजे इथं आपल्याला 11ची दुप्पट जर केली तर 22 बेरीज यायला पाहिजे. ती येते कशी पाहूयात आपण. 8 आणि 5 8 आणि 5 13, 13 आणि 3 16, 16 आणि 6 22 आणि 22ची निमपट केली तर आपल्याला 11 मिळते. मग सेम त्याच प्रकारे आपल्याला यांची सगळ्यांची बेरीज आणि त्याची निमपट करायची आहे. 11 आणि 4 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 20, 20ची निमपट केली तर काय मिळणार आपल्याला 10. म्हणजे तिथं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 12. तर प्रश्न क्रमांक 12 मध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर इथं आपल्याला इथं अशी एक संख्या ठेवायची, ती संख्या ठेवल्याने आपल्याला ही संख्या आणि या दोघांचा गुणाकार आपल्याला एक संख्या मिळाली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जोड्या लावायच्या आहे. तर याच्यामधून मी जर ठेवली ही 12 संख्या तर आपल्याला इथं 12 12 8 96 म्हणजे 12 आणि 8चा जर गुणाकार केला तर आपल्याला 96 मिळतंय. 12 आणि 9चा जर गुणाकार केला तर 12 9 अष्टदश म्हणजे 108 आपल्याला ही संख्या मिळते. म्हणजे परत 12 आणि 4 या दोघांचा जर गुणाकार केला तर 12 चोक 48 आपल्याला ही संख्या मिळते. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागेवर आपल्याला 12 ही संख्या ठेवावी लागेल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये आपल्याला नेमके काय करायचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला 3 त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोणाच्या प्रत्येक ठिकाणावर आपल्याला संख्या ठेवलेली आहे. तर त्या संख्येमध्ये आपल्याला नेमके करायचे काय आहे? प्रश्न क्रमांक 13 मध्ये आपल्याला या सर्व त्रिकोणाच्या शिरोबिंदूवरील बेरीज करायची आहे. तर याची जर बेरीज केली आपण 9 आणि 2 11, 11 आणि 7 18, यांची बेरीज आलेली आहे 18. ही जो मधील अंक आहे 6, 6च्या तिप्पट आहे. म्हणजे 6ला 3 ने गुणायचं. तिप्पट म्हणजे 3 ने गुणायचं. 6 त्रिक 18. प्रत्येक अंक त्यातील काय करायची तिप्पट असणार आहे. तर याची जर बेरीज केली आपण दुसऱ्या त्रिकोणाची 10 आणि 6 16, 16 आणि 8 24. तर यांची बेरीज आलेली आहे 24. तर 24ची आपल्याला काय करायचे आहे 8ची तिप्पट केल्यावर इथे का पाहायचं आपल्याला. 8 त्रिक 24 म्हणजे 8ची तिप्पट केली तर 24 ही संख्या मिळते. तर अशी संख्या शोधायची 5ची तिप्पट केल्यावर आपल्याला तिथं संख्या ठेवायची. 5ची जर तिप्पट केली तर 5 त्रिक 15 म्हणजे या सगळ्यांची बेरीज आपल्याला काय आली पाहिजे 15 आली पाहिजे. तर या ठिकाणी आपण इथं 5 आहे, इथं 5 आहे. 5 आणि 5 10 म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय ठेवावं लागेल 5 ही संख्या ठेवावं लागेल. त्यामुळेच आपल्याला ती बेरीज येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 14. तर प्रश्न क्रमांक 14 मध्ये आपल्याला एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे. या दोघांचा गुणाकार आहे. बेचोक 8 तिसरी संख्या, 3 आणि 9 यांचा गुणाकार 9 त्रिक 27 तिसरी संख्या. या दोघांचा गुणाकार जर केला तर आपल्याला ही तिसरी संख्या पाहिजे. म्हणजे अशी कोणती संख्या ठेवायची त्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 125 ठेवता येईल. तर या 5चा आणि पर्याय क्रमांक 1 5चा जर गुणाकार केला तर 5 5 25 पण आपल्या इथं 125 आलेला आहे. तर इथं आपण 125 ठेवले
25 आणि 5चा गुणाकार केला तर 25 5 125. या दोघांचा गुणाकार केल्यावर आपल्याला 125 येणार आहेत. याचे आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 मध्ये आपल्याला नेमके काय केलेलं आहे तर पहा, या दोघांची बेरीज 4 आणि 3 7 आणि 7चा वर्ग मधली संख्या 7चा वर्ग आहे 49, ती मिळाली आहे आपल्याला मध्ये. 2 आणि 8ची बेरीज 8 आणि 2 10 आणि 10चा जर वर्ग केला तर आपल्याला मिळतो 100. तर इथं पण सेम तीच क्रिया करायची आहे. 7 आणि 1च्या बेरीज 7 आणि 1 8 आणि 8चा जर वर्ग केला तर 8चा वर्ग येणार आहे 64. पर्याय क्रमांक 4. तर अशा प्रकारे आपण व्यवसाय 27 हा स्पष्टीकरणासह पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद बालमित्रांनो.